संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेली 32वी ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन यंदा रविवार 30 ऑगस्ट 2026 रोजी रंगणार आहे. प्रशासकीय राजवटीनंतर होणाऱ्या या महापौर वर्षा मॅरेथॉनमध्ये ठाणेकरांसह राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे असं आवाहन महापौरांनी केलंय. धाव प्रगतीची, गतिशील ठाण्याची या घोषवाक्याखाली होणाऱ्या या मॅरेथॉनमध्ये 25,000हून अधिक धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती महापौर शर्मिला पिंपळकर यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेस नौपाडा कोपरी प्रभाग समिती अध्यक्षा मिनल संखे, उतळसर प्रभाग समिती अध्यक्ष नारायण पवार, दिवा प्रभाग समिती अध्यक्ष दीपक जाधव, शिवसेना गटनेते पवन कदम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे गटनेते अभिजित पवार, नगरसेवक बाबाजी पाटील, अतिरिक्त आयुक्त 1 मनीष जोशी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त मिनल पालांडे, अभिनेते व निर्माता मंगेश देसाई आदी उपस्थित होते. पत्रकार परिषदेपूर्वी 32व्या ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉनच्या टीजरचं लोकार्पण महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते अभिनेते निलेश साबळे व आदिनाथ कोठारे यांच्या उपस्थितीत करण्यात आलंय. तसेच स्पर्धकांना देण्यात येणाऱ्या टी-शर्ट व मॅरेथॉनच्या सन्मान चिन्हाचं अनावरण देखील पार पडलंय. या मॅरेथॉनचं उद्घाटन सकाळी 6 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडणार आहे. शालेय विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध वयोगटांसाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. यंदाही 21 किलोमीटर पुरुष व महिला, 18 वर्षावरील पुरुष 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील महिला 10 किलोमीटर या प्रमुख गटांसाठी टाइम टेक्नॉलॉजीचा वापर येणार आहे. स्पर्धकांच्या वेळेची अचूक नोंद ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा उपयोग होणार आहे. ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन स्पर्धा ही गेली 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चांगल्या दिमाखामध्ये आयोजित करण्याचा संकल्पना खरं तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली होतच असते. तसेच सतीश प्रधान महापौर यांच्या अध्यक्षतेखाली पहिली वर्षा मॅरेथॉन स्पर्धा घेतली गेली. त्याच्यानंतर मला वाटतं आज आपण पुन्हा एकदा 32वी वर्षा मॅरेथॉन स्पर्धा 2026 मध्ये आयोजित केलेली आहे, जी माझ्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. मला वाटतं खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन आपण या वर्षा मॅरेथॉन स्पर्धेचं केलेलं आहे. सर्वात मोठी स्पर्धा ही 21 वर्षातील वयोगटातील पुरुष आणि महिला यांच्याकरता होणार आहे. त्याच्यानंतर 16 वर्षावरील 10 किलोमीटर आणि 18 वर्षावरील 10 किलोमीटर, त्याचप्रमाणे 5 किलोमीटर 15 वर्षाखालील मुले मुली आणि 3 किलोमीटर 12 वर्षाखालील मुले मुली, तसेच ज्येष्ठ नागरिकही या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत. ठाणे महानगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी सहभागी होणार आहेत. त्याच प्रकारे रन फॉर फन यामध्ये प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला जाईल आणि त्याच पद्धतीने मला वाटतं तुम्ही सर्व पत्रकार बंधूंनीही याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे अशीही मी आशा व्यक्त करते. आणि ही वर्षा मॅरेथॉन महापौर स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने आपण सर्वांनी साजरी करूया. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत असतेच आणि याचं उद्घाटनही त्यांच्या हातून सकाळी 6 वाजता होणार आहे. तसेच त्यांच्या पत्नी लताताई शिंदे याही आपल्या या कार्यक्रमाला आवर्जून येणार आहेत. पण त्यांनी मला आवर्जून म्हणजे सांगितलं आहे की मला यायचंच आहे. जरी त्यांची तब्येत ठीक नसली तरी सुद्धा त्यांनी मला फोन करून सांगितलं आहे की ही स्पर्धेला मी गेल्या वर्षी पण होते आणि या वर्षीही त्यांनी आमंत्रण मला द्यायला सांगितलं आणि त्याप्रमाणे आम्ही त्यांना आमंत्रित करायला गेलो होतो. आणि अशा प्रकारे ही वर्षा मॅरेथॉन स्पर्धा खूप चांगल्या पद्धतीने होणार आहे. प्रत्येक वयोगटातील नागरिकांचं, स्पर्धकांचं इथे काळजी घेतली जाणार आहे. प्रत्येक जागोजागी सर्व ठिकाणी आरोग्य सेवा दिली जाणार आहे. खाण्यासाठी खाद्यवस्तू ठेवलेल्या आहेत. सर्व पक्षीय नगरसेवक, त्याचप्रमाणे सर्व आपले कार्यकर्ते हेही इथे 57 स्पॉट्स आयोजित केलेले आहेत.
ज्या ठिकाणावरून धावपटू धावणार आहेत त्या ठिकाणी जी व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीची सेवा त्या स्पर्धकांना मिळाली जाईल याची काळजी घेतली गेली आहे. मॅडम, अनेक ठिकाणी खड्डे देखील पडलेले आहेत. या खड्ड्यांसंदर्भात किंवा मेट्रोचं कामं आहेत या संदर्भात प्रशासनाला काय मला वाटतं ज्या वेळेला ही स्पर्धा घेण्याचं आयोजित ठरलं त्याच वेळेला आपण लगेच एक बैठक घेतली अधिकाऱ्यांसमवेत आणि आपण दौरा पण केला होता. MMRDच्या अधिकाऱ्यांसमवेत आपण बैठक घेतली आणि मला वाटतं ज्या दिवशी 30 ऑगस्टला ही मॅरेथॉन स्पर्धा असेल त्यावेळेला सर्व नियोजन एकदम नियोजनबद्ध असेल. मॅडम, ठाण्याबद्दल आपण आज त्यांना टीजर जो लॉन्च झाला आहे त्याच्यासाठी त्यांना आमंत्रित केलं होतं आणि या स्पर्धेसाठीही आपण 30 ऑगस्टला त्यांना आमंत्रित करणार आहोत. ज्ञान, मुझे हेल्थ केयर फील्ड में करियर बनाना है, कोई स्ट्रॉन्ग ऑप्शन है? बिल्कुल है। अभिनव इंस्टीट्यूट का BPTH बैचलर ऑफ फिजियोथेरेपी। आजकल फिजियोथेरेपिस्ट की डिमांड बहुत हाई है। कोर्स रिकॉग्नाइज है ना? ऑफ कोर्स, ये इंडिया की लार्जेस्ट मेडिकल यूनिवर्सिटी से एफिलिएटेड है, मतलब स्ट्रॉन्ग एकेडमिक वैल्यू। और करियर अपॉर्चुनिटीज कैसे रहेंगे? बहुत अमेजिंग। हॉस्पिटल्स, स्पोर्ट्स क्लिनिक्स, रिहैब सेंटर्स और इवन इंटरनेशनल अपॉर्चुनिटीज भी। और सबसे इम्पोर्टेंट, प्लेसमेंट सपोर्ट मिलेगा? बिल्कुल। एक्सपीरियंस्ड फैकल्टीज और प्लेसमेंट गाइडेंस के साथ स्ट्रॉन्ग करियर सपोर्ट मिलता है। साउंड्स परफेक्ट। मैं आज ही अभिनव इंस्टीट्यूट के BPTH कोर्स के लिए अप्लाई करूंगी। तो वेट किस बात का? BPTH एडमिशंस ओपन है, लिमिटेड सीट्स। अभी अप्लाई करो अभिनव इंस्टीट्यूट में।